दिल्लीमध्ये सुरू असलेल्या मराठी साहित्य संमेलनामध्ये वेगवेगळे स्टॉल या ग्रंथ प्रदर्शनाच्या ठिकाणी पाहायला मिळतात। मी आता एका अशा स्टॉलवरती आलेला आहोत जी संकल्पना आता पुन्हा नव्यानं महाराष्ट्रामध्ये रुजू होऊ लागले किंवा नव्यानं सुरुवात झाली असं म्हणावं लागेल। हे काव्यशिल्पाचा एक प्रकार आहे। या ठिकाणी जी कविता आहे त्यानुसार आर्टिस्ट हे शिल्प तयार करतात। या स्टॉलवरती आपण आलेलो आहोत। या प्रत्येक ठिकाणी तुम्हाला असं एक शिल्प दिसेल, त्याच्या मागे एक कविता आहे। त्या कवितेचे जे भावार्थ आहेत ते त्या शिल्पामध्ये उतरवले जातात। आपल्यासोबत दीपाली जाधव आहेत। मूळ कल्पना ही तुमची आहे असं तुम्ही म्हणताय, नक्की काय हे काव्यशिल्प हा प्रकार काय आहे? काव्यशिल्प हा प्रकार असा आहे की आपण जे काव्य ज्यावेळेस वाचतो त्यावेळेस आपल्याला ते शिल्पामध्ये उतरलेलं दिसतं। म्हणजे कविता वाचल्यानंतर ते शिल्पामध्ये नेमकं काय आणि ते दोन्ही एकत्र केल्यानंतर त्याचा अर्थ आपल्याला कळतो। जर शिल्प वेगळं केलं आणि काव्य वेगळं केलं तर त्याचं ते होत नाही, कॉम्बिनेशन होत नाही। पण ज्यावेळेस आपण काव्य वाचतो आणि शिल्पाकडे बघतो, ज्यावेळेस शिल्प बघतो आणि काव्य वाचतो त्यावेळेस त्यातला अर्थ आपल्याला कळतो। ही संकल्पना कशी सुचली आणि काय नक्की तुमच्या डोक्यामध्ये विचार सुरू असताना ही संकल्पना तुम्हाला सुचली आणि ती कशी पुढं गेली? कोण हे शिल्प तयार करतायत? ही संकल्पना अशी पुढे गेली की पहिल्यांदा जे चौकटचं जे आहे शिल्प हे पहिलं तयार केलं बॉम्बे आर्टसाठी। नंतर त्या मॅडम ज्या आहे शीतल थेटे, त्यांनी त्याच्यावर चारोळ्या लिहिल्या। ज्यावेळेस त्यांनी मला ते दाखवलं त्यावेळेस असं जाणवलं की या शिल्पाशिवाय काव्याला अर्थ नाही आणि काव्याशिवाय शिल्पाला अर्थ नाही। जर आपण दोन्ही एकत्र केलं तरी काहीतरी वेगळं संकल्पना तयार होऊ शकते। महाराष्ट्रामध्ये ही संकल्पना आवडते का? तुम्हाला कसा रिस्पॉन्स मिळतोय, प्रतिसाद मिळतोय? ही नवीन संकल्पना तुम्ही घेऊन जाताय, अशा साहित्य संमेलनामध्ये आलात, तुम्हाला विचारणा होते का साहित्यप्रेमींकडून याबाबत? हो होते, नक्कीच होते। आणि हे जे सगळे विषय हे स्त्रियांच्या संदर्भात मांडले त्याच्यामुळे स्त्रियांचा हा खूप जिव्हाळ्याचा विषय झालेला आहे। महिलांच्या संदर्भात ह्या सगळ्या विषय आहेत असं सांगतात मॅडम। हे बघा, या ठिकाणी मी पुन्हा एकदा दाखवतो। ही चौकट नावाची कविता आहे। चौकटीच्या पलीकडे तुझ्या स्वप्नांचे आकाश आहे, मनात मात्र तुझ्या जबाबदाऱ्यांचे पाश आहे। सगळं अलबेल असून तुला लागतो नेहमी स्वप्नांचा वेध, त्यासाठी तू निर्माण केलेली चौकट तुझ भेद। तुझ्याच हाती आहे बदलणं जग, चूल मूळ सांभाळूनही स्वप्न पूर्ण करू शकते। तुझ्यात आहे तेवढी ती धग, थोडा वेळ काढून स्वतःसाठीही जग। स्वप्नपूर्तीसाठी एकदा प्रयत्न तर करून नक्की बघ। श्रीमती शीतल सीताराम थेटे गोडसे यांची ही कविता आहे। त्यानुसार हे जे शिल्प आहे हे बनलेलं आहे। मग हे काव्यशिल्प जो प्रकार आहे तो आता आपल्याला जाधव मॅडमनी सांगितलं तसाच आहे आणि आता येणाऱ्या काळामध्ये आणखीन यामध्ये भर पडेल असं आपल्याला म्हणावं लागेल। अभयकुमार देशमुख, श्रेष्ठ महाराष्ट्र, दिल्ली।